आता आपण संगमनेर मतदारसंघाचं घेऊ. काल कदाचित थोरात साहेब होते आणि काही लोकांचं मत आलं की थोरात साहेब एवढं चांगलं काम करून शुगर फॅक्टरी, शिक्षण, दूध, लोकांचं काम, विकास कामं इतकं मोठं असून सुद्धा असं काय झालं. आता ह्याच्यामध्ये काही मुद्दे दाखवतो. ह्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे सुयोग अनिल शिंदे नाव जबरदस्त आहे. आता नीलम सुयोग शिंदे. आता असा जर फोटो बघितला तर असं वाटतं की हे कदाचित पती पत्नी असतील. बरोबर का नाही? बरोबर आहे. पण आता ह्याच्यात मी आईचं नाव बघायला गेलो, रंजना अनिल शिंदे. परत या महिलेच्या इथं नाव काय? रंजना अनिल शिंदे. म्हणजे आई सेम, पण इथं नावं वेगळी. राहायला एकाच घरात आहेत. म्हणजे असं कुठेतरी पती पत्नी आहेत असं आपल्याला वाटतं, पण आईला बघितल्यानंतर बहीण भाऊ सख्खे आहेत असंही आपल्याला वाटतं. एकाच घरात राहतात. गजबच कारभार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बहीण भावाचं लग्न सुद्धा यांनी लावलं का इलेक्शन कमिशनला, अशी आता तिची परिस्थिती सुद्धा सख्ख्या बहिणी भावाचं. आता संगमनेरमध्ये ह्याच्यामध्ये बघा, बोगस मतदार ओळखता येऊ नये म्हणून काय केलं यांनी? फोटो लांबचे काढले आणि काय केलं, एकाच टेबलवर फोटो काढले आणि लांबून काढले, म्हणजे उद्या जाऊन कुणी ऑब्जेक्शन घेऊ नये. मग ह्याच्यात कुणी विद्यार्थी आहे, कुणी